या व्हिडिओमध्ये आपण केवल मूल्य या संकल्पनेची ओळख करून घेणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही शून्यापासून किती अंतरावर आहात असा याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, समजा एका रस्त्यावर काही लोक राहतात आणि समजा आपली शाळा बरोबर शून्य या ठिकाणी आहे आणि बाकीचे लोक कुठे राहतात याचा आता आपण विचार करूया. समजा मी शाळेच्या उजवीकडे 3 मैल अंतरावर राहतो. कदाचित ती पूर्व दिशा असेल, तर इथे मी राहतो. ठीक आहे. आणि तुम्ही शाळेच्या डावीकडे 3 मैल अंतरावर राहता. ठीक आहे, डावीकडे 3 मैल. तर तुम्ही इथे असाल. किंवा आपण असंही म्हणू शकतो की ते शाळेच्या पश्चिम दिशेला आहे. आता तुम्ही म्हणू शकता की शाळेच्या तुलनेत तुमचं स्थान ऋण 3 मैल इतकं आहे आणि शाळेच्या तुलनेत माझं स्थान धन 3 मैल इतकं आहे. पण आपल्याला फक्त या गोष्टीशी अर्थ असू शकतो की आपण शाळेपासून नक्की किती दूर आहोत. आणि तिथे तुम्ही असं म्हणू शकता की आपण दोघंही शाळेपासून अगदी 3 मैल अंतरावर आहोत. तुम्ही शाळेपासून 3 मैल दूर आहात आणि मी सुद्धा शाळेपासून 3 मैल दूर आहे. आणि केवल मूल्य आपल्याला नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न करतं. तर उदाहरणार्थ, तुमचं स्थान आहे ऋण 3. पण जर आपण त्याचं केवल मूल्य काढलं, जे आपण संख्येच्या आजूबाजूला 2 उभ्या रेषा करून दर्शवतो, तर आपण म्हणू की ते शून्यापासून तुमचं फक्त अंतर असणार आहे, जे 3 मैल आहे. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे माझं स्थान 3 मैल आहे, धन 3 मैल. त्याचं केवल मूल्य काय असेल बरं? ते सुद्धा 3च असणार आहे. आता तुम्हाला यातला आकृतिबंध लक्षात आला असेल. जर तुम्ही एखाद्या ऋण संख्येचं केवल मूल्य काढत असाल, तर तुम्हाला ती संख्या ऋण चिन्हाशिवाय मिळते. आणि जर तुम्ही एखाद्या धनसंख्येचं केवल मूल्य काढले, तर ते त्याच संख्येइतकेच असते. पण असे का होते? कारण आपण फक्त एवढेच विचारत आहोत की ती वस्तू शून्यापासून किती अंतरावर आहे. चला, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. समजा आपल्याकडे एक मोठी क्रूज शिप म्हणजेच एक प्रवासी जहाज आहे. ठीक आहे. आणि तिथे खाली पाणी आहे. आता ही ती क्रूज शिप आहे, मला ती काढू द्या. जरा थांबा, मी काढतो ती नीट. ही एक मोठी क्रूज शिप म्हणजेच प्रवासी जहाज आहे आणि खूप छान आहे, जिच्यावर एक असं मस्त वॉटर स्लाईड आहे आणि जे काही मोठ्या जहाजावर असते ते सगळं आहे. आणि समजा आपण त्या जहाजावर वेगळे मजले किती उंचीवर आहेत याचा विचार करत आहोत. आणि हे मोजण्यासाठी समुद्रसपाटीची पातळी ही एक योग्य जागा आहे. तर आपण त्या समुद्रसपाटीच्या उंचीला 0 म्हणूया. ठीक आहे. आता तिथे वरच्या बाजूला एक मोठा पूल आहे असं समजूया, स्विमिंग पूल. समजायला सोपं जावं म्हणून त्याला आपण छतावरचा पूल म्हणूया आणि तो इथे आहे. आणि मग तो आपण 80 फूट उंचीवर दाखवतोय, तर त्याला आपण धन 80 फूट असं म्हणू. आणि समजा इंजिन रूम बरोबर इथे खाली आहे. आणि जर तुम्हाला त्याचे स्थान किंवा त्याची उंची जाणून घ्यायची असेल, तर ती शून्याच्या खाली असणार आहे. ती समुद्र सपाटीच्या खाली आहे. समजा ती ऋण 20 फूट आहे, तर यावरून तुम्हाला त्याचं स्थान मिळेल. एक समुद्र सपाटीपासून 80 फूट वर आहे आणि दुसरी समुद्र सपाटीपासून 20 फूट खाली आहे. पण जर तुम्हाला फक्त ते किती अंतरावर आहेत हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही त्यांचे केवल मूल्य घेऊ शकता. छतावरचा पूल किती दूर आहे? तुम्ही 80चं केवल मूल्य घ्या, तुम्हाला उत्तर मिळेल 80. आणि ती इंजिन रूम शून्यापासून किती दूर आहे? ती समुद्र सपाटीपासून खाली 20 फूट अंतरावर आहे, त्याच्यामुळे ऋण 20चं केवल मूल्य असणार आहे 20.